NCERTच्या अभ्यासक्रमातील 8वीच्या इतिहास पुस्तकात असलेला हा मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा नकाशा. पण आता याच नकाशावर राजस्थानमधील जैसलमेरच्या राजघराण्याकडून आक्षेप घेण्यात आला. या नकाशात जैसलमेर, मेवाड, बुंदी यासारख्या भागांना मराठा साम्राज्याचा भाग दाखवण्यात आला, ज्यावर राजस्थानमधील राजपूतांनी नाराजी व्यक्त केली आहे. मैं NCERT द्वारा प्रकाशित इतिहास की पुस्तकों का विरोध करता हूँ. इन पुस्तकों में NCERT द्वारा भारत के अन्य राजवंशों को कमतर दिखाने की कोशिश की गई है. राजपूताना की संपूर्ण रियासतों को एक कपोल कल्पित मराठा साम्राज्य का हिस्सा दिखाने की कोशिश की है. यह कार्रवाई ऐतिहासिक और कानूनी दोनों ही तौर पर गलत है. ऐसा लगता है कि NCERT जिसे करोड़ों रुपए सरकार से अनुदान में प्राप्त होते हैं, वह अपना इतिहास का ज्ञान सिनेमा से प्राप्त करते हैं. यासह जैसलमेर राजघराण्याचे वंशज चैतन्य राज सिंग यांनीही याविषयी सोशल मीडियात एक पोस्ट केली. त्यात त्यांनी मराठा साम्राज्याच्या नकाशावर तीव्र हरकत घेतली आहे. इयत्ता 8वीच्या NCERTच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात जो नकाशा दाखवण्यात आलाय त्यात जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग दाखवण्यात आलाय. हे ऐतिहासिकदृष्ट्या भ्रामक, तथ्यहीन आणि गंभीर आहे. मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले होते. अटकेपार झेंडे याचा अर्थ मराठा साम्राज्याचा विस्तार अटकेपर्यंत, जे सध्याच्या पाकिस्तानमध्ये आहे, तिथपर्यंत होता. रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठी सैन्यानं 1758 मध्ये अटकेचा किल्ला जिंकून तिथे भगवा फडकवला. हा मराठा साम्राज्याच्या उत्कर्षाचा कळस मानला जातो. म्हणूनच राजपूत घराण्यांच्या आक्षेपानंतर आम्ही भोसले घराण्यातील वंशजांशी संवाद साधला. तलवारीचा मुख्य इतिहासमध्ये प्रथम रघुजी महाराजाला आद्य शाहू महाराजांनी संभाजी महाराजांचे चिरंजीव यांनी सैनासाहेब सुभा हे पद देऊन ती तलवार त्यांना दिली होती. आणि नंतर या तलवारीने हा जो नागपूरला राज्य त्यांनी स्थापन केल्यावर हा जो इतिहास घडवला, हा आपण दक्षिण विजय हा इतिहास जो घडवला, हा फार मोठा इतिहास त्या तलवारीने घडवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये साक्षात आपण म्हणू की शिवाजी महाराजांचा त्या तलवारीमध्ये आशीर्वाद आणि तिथून शाहू महाराजाकडनं ती आल्यामुळं आणि त्याच तलवारीची प्रेरणा घेऊन एवढं मोठं साम्राज्य नंतर हिंदवी स्वराज्याचा विस्तार हा राजे रघुजी महाराजांनी त्यावेळेस केला. मराठा साम्राज्याचं वर्चस्व सांगताना मुधोजी राजेंनी त्यावेळी मुघलांनी मराठ्यांशी केलेल्या करारांचाही दाखला दिला. त्यात राजस्थानचा भूभाग हा मराठा साम्राज्याचा भाग झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं होतं की स्वराज्याचं, आणि ते स्वप्न पूर्ण स्वराज्याचं हे नंतर रघुजी महाराजांच्या तलवारीच्या बळावर हे पूर्ण काबीज केलं. आणि विशेष बाब म्हणजे ओरिसा, बिहार, बंगाल, UP, MP, छत्तीसगड आणि हा गोंडवाना हा एवढा मोठा भाग तिने आपल्या मराठा साम्राज्याच्या अधीन केला होता. हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण आजच्या राजपूतांच्या वंशजांना ही बाब मान्य का नाही हा प्रश्नच आहे. यात आणखी एक आक्षेप घेण्यात आला आहे आणि तो म्हणजे पुस्तकात राजपूत शब्दाचा वापर 15 वेळा करण्यात आला आहे, तर मराठा शब्दाचा वापर तब्बल 94 वेळा करण्यात आला आहे. त्यामुळे NCERTच्या पुस्तकातील या संदर्भाचा तात्काळ अभ्यास करण्यात यावा अशी मागणी राजस्थानच्या शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मराठा साम्राज्य विस्तारावर राजपूतांनी घेतलेल्या आक्षेपाबाबत इतिहास संशोधक सदानंद मोरे काय म्हणतात तेही ऐका. सुरुवातीच्या काळामध्ये राजपूत राजांनी निश्चितपणे मोगलांशी वगैरे झुंज दिली, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मगाशी तर मी राणा प्रतापचं नाव घेतलंच होतं. पण नंतरच्या काळामध्ये त्यांच्यातली जी धार संघर्षाची ती कमी झाली, काही कारण असतील. आणि त्यामुळं त्यांनी काय एक तडजोडीचं समन्वयाचं धोरण पत्करलं आणि बहुतेक सगळे राजे मांडलिक झाले. खरं तर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात NCERT ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारी संस्था. या संस्थेद्वारे देशभरातील शाळांसाठी, खास करून CBSE बोर्डाशी संलग्न शाळांसाठी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकं तयार केली जातात. भारतात NCERTचा अभ्यासक्रम प्रमाणित व अद्ययावत मानला जातो. त्यामुळे भारतातील शालेय शिक्षणाचा हा अभ्यासक्रम आधारस्तंभच मानला जातो. आणि अशात राजपूतांनी या अभ्यासक्रमावर घेतलेला आक्षेप कितपत योग्य आहे हाच मुळात संशोधनाचा विषय आहे. कॅमेरा पर्सन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.